तर सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये। तर मैत्रिणींनो, 2 ते 3 दिवसांनी नारळी पौर्णिमेचा सण जवळ येत आहे। तर नारळी पौर्णिमा सणानिमित्त आपण स्पेशल थाली तयार करणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आणि तुम्ही बघू शकता थालीमध्ये मी काय काय पदार्थ तयार केलेले आहेत। चला तर आता आपण तयार करूया। आणि या थालीमध्ये मी एक स्पेशल चटणी तयार केलेली आहे, तर ती शेवटी तयार करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। हे बघा, 1 लिटर दूध मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध आपलं साईडला आटत आहे। बासुंदी करता मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया। फुटाणे, शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ हे सर्व मी एका मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर या थालीमध्ये आज आपण मसाले वांगे म्हणजे भरली वांगी तयार करणार आहोत। त्याकरिता आपण हे वाटण तयार करत आहोत। त्यानंतर अद्रक, लसूण आणि कढीपत्ता, 1 टमाटर आणि 1 कांदा हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे 2 वाटण मी तयार करत आहे भाजीसाठी। हे बघा, हे सुद्धा वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भरली वांगी तयार करणार आहोत। हे बघा, हे दोन्ही जे मसाले आहेत ना, एका प्लेटमध्ये काढायचे आहेत। त्यानंतर आपण इथे आपले बेसिक मसाले मिक्स करूया। जीरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, थोडं हिंग, मीठ, तिखट हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हाताने सर्व आपण मिक्स करून घेऊया। थोडीशी हळद सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। मीठ टाकायचं चवीनुसार, थोडंसं हिंग। आता हे मी हाताने छान असं मिक्स करून घेत आहे। हे बघा, वांगी जी मीडियम साईजची आहे मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत। आता आपण या वांगीचं मागचं देठ कापून टाकूया आणि याला समोरून अशा प्रकारे चिरा मारून घ्यायचे आहेत। कीड वगैरे आहे का ते बघून घ्यायचं। वांगी धुतल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचं, नाहीतर मग ती काळी पडतात। हे बघा, अशा प्रकारे चिरा मारून घ्यायच्या। तर हे बघा, सर्व वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत आणि आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे। चला आता आपण हे जे आपला मसाला होता तो या वांग्यामध्ये भरूया। तर मी इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहे, त्या प्रमाणात हा मसाला तयार केलेला आहे। तुम्हाला किती प्रमाणात भाजी तयार करायची आहे त्या प्रमाणात मसाला घ्यायचा। तर हे बघा, सर्व मी वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। अगदी झटपट आपण हा स्वयंपाक तयार करणार आहोत। फार जास्त गरम मसाले मी इथे वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा भाजी खायला खूप टेस्टी वाटणार, कारण मी वाटणामध्ये वापरलेले आहे फुटाणे। आता एका कढईमध्ये तेल गरम केलं, थोडे कांदे टाकले आणि हा शिल्लक राहिलेला मसाला टाकला। मसाला थोडा तेलामध्ये परतून घेतला। त्यानंतर आता आपण थोडंसं इथे तिखट टाकूया। आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले आहेत, तरीसुद्धा मी थोडं तिखट, मीठ आणि हळद टाकत आहे, कारण ग्रेव्हीला सुद्धा एक छान अशी टेस्ट आली पाहिजे, झणझणीत। मिक्स करून घेतल्यानंतर भरली वांगी यामध्ये टाकत आहे, थोडं मिक्स करून घेत आहे। भाजी शिजण्याकरिता एका साईडला ठेवूया। गॅसची फ्लेम, भाजी आपली शिजत आहे तेव्हापर्यंत आपण दह्याची कढी तयार करून घेऊयात। एका बाउलमध्ये मी दही छान घोटून घेतलं। त्यानंतर इथे टाकलं 2 छोटे चम्मच बेसन, हळद आणि मीठ हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा छान मिक्स करू शकता। आता एका पातेल्यामध्ये मी थोडं तेल गरम केलं, त्यामध्ये ठेचलेलं लसूण, कढीपत्ता, जिरा, मोहरी हे सर्व टाकल्यानंतर थोडं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हे सर्व छान असं फ्राय करून घेतल्यानंतर आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये टाकूया। 1 ग्लास पाणी टाकायचं। आता दह्याला उकळी येऊ द्यायची। हे बघा, दह्याला उकळी आलेली आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकायची। आपली इथे कढी तयार झालेली आहे। आणि साईडला हे बघा, भरली वांगी सुद्धा आपली तयार झालेली आहे। थोडी कोथिंबीर टाकूया। तर आता आपली कढी आणि भरली वांगी तयार झालेली आहेत। चला आता आपण बाकीचे पदार्थ तयार करूया। तर हे बघा, कुकरमध्ये मी भात शिजण्याकरिता ठेवत आहे। हे बघा, तांदूळ धुवून घेतले। कुकरचं झाकण लावून देऊया, म्हणजे झटपट आपला इथे भात तयार होईल। शिटी लावून देऊया। तर एका साईडला आपला भात तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण कणिक मळून घेऊया।
कणिकमध्ये मी मीठ टाकत नाही आहे. तुम्ही टाकत असाल तर तुम्ही मीठ टाकून हे कणिक छान असं मळून घ्या. कणिक मळल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे कणिक छान असा सेट होईल आणि पोळ्या छान अशा मऊसूत होतील. हे बघा, पोळी लाटून घेतली, पोळी शेकून सुद्धा घेतली. तर पोळ्या तुम्ही ज्या पण आकाराच्या तयार करता त्यानुसार तयार करा. मी त्रिकोणी आकाराची इथे पोळी तयार करत आहे. थोडं तेल लावून घेत आहे. तर मी इथे आता लाटून घेत आहे पोळी. गॅसवर तवा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे. जर तुम्हाला ही थाली आवडली तर प्लीज लाईक करा. आणि हो, अशाच नवनवीन किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हे बघा, एका साईडला दूधसुद्धा आटत आहे. यामध्ये मी टाकलेलं आहे थोडीशी साखर, विलायची पावडर, खोबरा कीस आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर हे बघा, आपली बासुंदी इथे ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता, तुम्हाला जर आणखी घट्ट हवी असेल तर. आता एका कढईमध्ये मी तेल गरम केलं आणि यामध्ये हे बघा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या थोड्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या. आता गॅस बंद करायचा. तर ही जी लसणाची चटणी आहे ना, जेवणामध्ये इतकी अप्रतिम लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आणि बनवायला पण खूप सोपी आहे, पटकन तयार होते. थोडं लालसर झालेलं आहे आपलं लसूण. आता आपण एक छोट्याशा खलबत्त्यामध्ये टाकूया. जर तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण हे जास्त एकदम पेस्ट नाही करायचं आहे, थोडं असं खरबरीतच ठेवायचं आहे. त्यानंतर मी ते तिखट टाकत आहे, शेंगदाणे टाकले मी आणि सुकं खोबरंसुद्धा टाकलं, थोडं मीठ टाकत आहे. आता आपण हे थोडं ठेचून घेऊया. तर हे ओबडधोबडच ठेवायचं, एकदम असं पावडर करायचं नाही. ते असं ओबडधोबडच खाण्यामध्ये खूप छान मजा येते. मिक्सरमध्ये जरी तुम्ही बारीक केले ना तरी खूप असं पावडर करायचं नाही याचं. हे बघा, आपली झटपट लसणाची झणझणीत चटणी तयार झालेली आहे की नाही? सोपी पद्धत, पण खायला इतकी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ते बघा, ऑलमोस्ट आपला स्वयंपाक इथे तयार झालेला आहे. यामध्ये थोडं गरम केलेलं तेल टाकलेलं आहे मी आणि थोडा टँगी चव येण्यासाठी, आंबट चव येण्यासाठी इथे लिंबू पिळत आहे थोडासा. लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला आंबट आवडत असेल तर टाका, अन्यथा स्किप करा. हे बघा, आपली चटणी तयार झाली. आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे. चला आता आपण गरमागरम रक्षाबंधन स्पेशल नारळी पौर्णिमासाठी तयार केलेली ही स्पेशल थाली सर्व करूया. हे बघा, आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. तर गरमागरम जेवण करायला या. सर्वात प्रथम कढी सर्व करत आहे. आणि तुम्हाला ही थाली आवडली असेल ना तर प्लीज जाता जाता एक लाईक करा. आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यांचे मनापासून धन्यवाद. उद्याची रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर बघायला अजिबात विसरू नका. संध्याकाळी 8 वाजता माझी रेसिपी अपलोड होत असते, रोज संध्याकाळी 8 वाजता बघायला अजिबात विसरू नका. हे बघा, कढी, मसाली वांगे, बासुंदी, भात, पोळ्या